आज बनवली होती शिमला मिरचीची सुकी भाजी। तर भाजी अशा प्रकारे बनवली। कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं। तेल गरम झालं की तिथे मी जिरे आणि राई टाकले तेलात। ते तडतडल्याच्या नंतर इथे लसूण टाकला बारीक कापून घेतलेला आणि एक कांदा उभा कापून घेतला। कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, ते चांगलं फ्राय झाले की मग इथे मी शिमला मिरची टाकली। शिमला मिरची पण चांगली फ्राय करून घेतली। नंतर 2 मिनिटं झाकण ठेवून तिला वाफवून घेतली। परत एकदा मिक्स केलं आणि इथे एक टमाटर मी टाकलं। ते टमाटर पण चांगलं नरम होईपर्यंत हे करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं नरम होईपर्यंत। आता हे टमाटर चांगलं नरम झालेलं आहे। थोडंसं मिक्स करून घेते। परत 2 मिनिटं झाकण ठेवलं, परत एकदा मिक्स केलं आणि मग मसाले टाकले मी। लाल मिरची पावडर, हळद, धनिया पावडर आणि गरम मसाला, चवीपुरतं मीठ। आता हे परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं। मिक्स झालं की मग नंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकले 1 ते 1.5 चमचा। तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता। आता हे शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं। हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि सर्वात शेवटी मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे।